everyone. Today we learn about Maxwell's equation. Without wasting any time, let's begin. Maxwell equations derivation differential form. Today we learn about Maxwell's equation derivation and differential form. आज आपण डिस्कस करणार आहोत मॅक्सवेलचे इक्वेशन डिस्कस करणार आहोत, त्याचे डेरिव्हेशन्स डिस्कस करणार आहोत डिफरन्शियल फॉर्ममध्ये. दीज आर 4 फंडामेंटल इक्वेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे 4 फंडामेंटल इक्वेशन्स आहेत. दे आर कम्प्लिटली जनरल अँड ॲप्लिकेबल टू ऑल electromagnetic phenomena in media, which is at rest with respect to coordinate system used. This equation relate the electric and magnetic field to the electric charge density rho and current density J producing this media. ओके, तर बघा आपण आज मॅक्सवेलचे 4 इक्वेशन डिस्कस करणार आहोत. तर आपण कशाचे कोऑर्डिनेट बघा, जे इक्वेशन्स आहेत इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड आपण काय बघणार आहोत, इक्वेशन डिस्कस करणार आहोत, ज्याची इलेक्ट्रिक चार्ज डेन्सिटी काय आहे, रो आहे, आणि करंट डेन्सिटी काय आहे, जे आहे, है ना. तर हे आपण आज मॅक्सवेलचे इक्वेशन्स फॉर्म बघणार आहोत, प्रोड्युसिंग दिस फील्ड्स. The 4 equation which is field vectors E, D, B and H satisfy everywhere are. ओके, 4 इक्वेशन कोणकोणते आहे, त्याचे फील्ड वेक्टर कोणते आहे, E, D, B आणि H. हे 4 इक्वेशन्स आहेत. ते हे 4 इक्वेशन्स आपण आज काय करणार आहोत, म्हणजे 4 इक्वेशन्स आपण बघणार आहोत. पण आज बघा तर 4 कोणकोणते इक्वेशन आहेत. डेल डॉट डी इज इक्वल्स टू रो, है ना. जसं आपण म्हटलं होतं फील्ड वेक्टर कोणतं होतं, ई, डी, बी आणि एच. त्याच्यातलं आपण काय म्हणतोय, फर्स्ट केस रो डॉट डी इज इक्वल टू काय आहे, रो. सेकंड काय म्हणतोय, डेल डॉट बी इज इक्वल टू 0. थर्ड केस काय आहे, डेल क्रॉस ई इज इक्वल्स टू मायनस डो बी बाय डो टी. अँड फोर्थ आहे डेल क्रॉस एच इज इक्वल्स टू जे प्लस डो डी बाय डो टी. दीज आर डिफरन्शियल फॉर्म ऑफ मॅक्सवेल इक्वेशन. ओके, आपण बघा मॅक्सवेल इक्वेशन जे आपण डेरिव्हेशन जे आपण डिस्कस करणार आहोत, ते डेरिव्हेशन्स आपण कोणत्या फॉर्ममध्ये डिस्कस करणार आहोत, डिफरन्शियल फॉर्ममध्ये, है ना. तर आज आपण फक्त बघा जे डिफरन्शियल फॉर्म आहेत मॅक्सवेलचे 4 केस. तर टुडे वी लर्न अबाउट फर्स्ट केस डेल डॉट डी इज इक्वल्स टू रो. Derivations of equation del dot d is equals to rho. If charge are enclosed inside volume V, which is enclosed by surface S, then total outward flux closed surface S is given by. ओके, आपण बघा काय कन्सिडर करतोय की एक चार्ज आहे, ती चार्ज कशी आहे, इनक्लोज इनसाइड वॉल्यूम व्ही आणि त्या इनक्लोज बाय दी सरफेस एस. देन टोटल आउटवर्ड फ्लक्स क्लोज सरफेस एस इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ एस वेक्टर ऑफ ई इंटू वेक्टर ऑफ डी एस इज इक्वल्स टू 1 अपॉन ॲप्सिलॉन नॉट, है ना. आपण हे काय बघा, आपण गॉस लॉमध्ये याच्या पहिले पण हा इक्वेशन आपण डिस्कस केला होता, है ना. आपण काय कन्सिडर केला होता की एक कन्सिडर आपण काय केलेली होती, एक रिजिड बॉडी आहे किंवा इरेग्युलर शेप ऑफ बॉडी आहे, आणि त्याचा आपण काय कन्सिडर केला होता, चार्ज आपण काय केला होता, ऑरिजिनपासून एक चार्ज कन्सिडर केलेला होता. तर तो चार्जचा ती काय होती, चार्जपासूनचा जे डिस्टन्स होता ती काय होती, तुमची इलेक्ट्रिक फील्ड आउटवर्ड डायरेक्शनला होता, आणि एक पर्टिक्युलर पॉईंटपासूनची जी एरिया होती ती काय होती, डी एस होतं, है ना, त्या क्लोज सरफेसची. तर आपण बघितलं होतं तो इक्वेशन्स की वेक्टर ऑफ ई इंटू डी एस इज इक्वल्स टू काय होतं, 1 अपॉन ॲप्सिलॉन नॉट. तर इथे आपण फक्त कशामध्ये घेतोय, इनक्लोज इनसाइड दी वॉल्यूम व्ही कन्सिडर करतोय, है ना. तर इक्वेशन काय मिळेल, इंटिग्रेटेड ऑफ व्ही रो इंटू डी व्ही. मग रो काय आहे, चार्ज डेन्सिटी आहे, है ना. तर वेयर रो इज चार्ज डेन्सिटी अँड ॲप्सिलॉन नॉट ऑफ फ्री permittivity of free space. Using Gauss divergence theorem, surface integral can be changed to volume integral. ओके, आता आपल्याला त्या इक्वेशनमध्ये काय यूज करायचं आहे, डायव्हर्जन्स थेरम यूज करायची आहे. कशामध्ये की सरफेस इंटिग्रल कॅन बी चेंज टू दी वॉल्यूम इंटिग्रल. इंटिग्रेटेड ऑफ व्ही डेल डॉट ई डी व्ही, है ना.
आपण हे डॉट जे आपण डेल डॉट ई जे आपण म्हणतोय, तर डेल डॉट हे केव्हा येतं, ज्यावेळेस आपण डायव्हर्जन्स थेरम अप्लाय करतो आहे ना. तर काय म्हणतोय, इंटिग्रेशन ऑफ व्ही डेल डॉट ई डी व्ही इज इक्वल्स टू काय आहे मग इक्वेशन, 1/epsilon0 इंटिग्रेटेड ऑफ व्ही रो इंटू डी व्ही. फक्त आपण त्याच इक्वेशनमध्ये आपण काय यूज करतोय, डायव्हर्जन्स थेरम यूज करतोय. इक्वेशन ॲज इट इज आहे, फक्त आपण काय करतोय, डायव्हर्जन्स म्हटलं की आपल्याला काय त्याच्यामध्ये काय पुट करावं लागेल, इक्वेशन फर्स्टमध्ये नुसतं आपण काय करतोय, डेल डॉट यूज करतोय है ना. तर देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ व्ही डेल डॉट ई मायनस रो बाय एप्सिलॉन नॉट है ना. तर हे आपल्याला माहिती आहे 1/epsilon0 म्हणजेच आपण काय करतोय, त्याला कन्वर्ट करतोय. तो काय म्हणतोय आपण, मायनस रो बाय एप्सिलॉन0 इज इंटू डी व्ही इज इक्वल्स टू 0. This is applicable for any arbitrary volume. Therefore, del dot E minus rho by epsilon naught is equal to 0. कारण की dv काय होतं आपलं, 0 होता. Therefore, del dot E is equals to rho by epsilon naught or rho is equals to del dot epsilon naught into E. याला म्हणा इक्वेशन 1. This is Gauss law in free space. If medium is dielectric, then electric field is set up due to both free charges and polarization charges. Then when electric material is get polarized, then total charge displaced in volume due to polarization is given by. Okay, जे total charge displaced होता है त्या volume ड्यू टू पोलरायझेशन. तर इक्वेशन काय मिळालं आपल्याला, इंटिग्रेटेड ऑफ सरफेस वेक्टर पी इंटू वेक्टर ऑफ डी एस, व्हेयर यस काय आहे, सरफेस आहे कशाचा, विच बाउंड्स दी वॉल्यूम, इफ रो बी दी डेन्सिटी ऑफ दी पोलरायझेशन. चार्जेस विथिन द वॉल्यूम इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ एस पी वेक्टर पी इंटू डी एस इज इक्वल्स टू काय आहे मग, मायनस इंटिग्रेशन व्ही रो इंटू डी व्ही है ना. मग मायनस दे निगेटिव्ह साईन इज एक्सिस चार्ज ऑफ अपोजिट साईन है ना. पण निगेटिव्ह साईन जी आहे ती निगेटिव्ह साईन आपण काय यूज करतोय, कारण की आपला जे चार्ज आहे ती काय आहे, अपोजिट साईन आहे. म्हणजे अपोजिट आहे ना, आपण तो इक्वेशन्समध्ये बघितलं होतं ना. तर ती काय आहे, साईन अपोजिट sign left behind in volume when charges are displaced due to process of polarization. Using Gauss divergence theorem LHS becomes म्हणजेच left hand side. Integrated V rho del dot P dV is equals to minus integrated V rho P into dV है ना. तर आपण कशामध्ये कन्वर्ट करतोय, फक्त आपण पोलरायझेशन्समध्ये है ना. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, मायनस इंटिग्रेटेड ऑफ व्ही रो पी इंटू डी व्ही, इंटिग्रेटेड व्ही डेल डॉट पी प्लस रो पी इंटू डी व्ही इज इक्वल्स टू 0. सिन्स वॉल्यूम डी व्ही इज आर्बिटरी, डी व्ही काय आहे, आर्बिटरी आहे. म्हणजेच रो पी इज इक्वल्स टू मायनस डेल डॉट पी है ना. इफ रो अँड रो पी आर दी डेन्सिटी ऑफ दी फ्री अँड पोलरायझेशन. ओके, तर डी बी काय आहे, आर्बिटरी आहे. तर रो पी इज इक्वल्स टू मायनस डेल डॉट पी आणि रो अँड रो पी काय आहे, डेन्सिटी आहे कशाची, फ्री डेन्सिटीज आहे. पोलरायझेशन चार्ज इन डायइलेक्ट्रिक मीडियम, द इक्विव्हॅलंट गॉस लॉ इज गिव्हन बाय del dot E is equals to rho plus rho P upon epsilon naught is equals to rho minus del dot P upon epsilon naught. Therefore, del dot epsilon naught is equals to rho minus del dot P है ना. तर आपण काय म्हणतोय की डायव्हर्जन्स ऑफ म्हणजे डेल डॉट ई काय आहे तुमचं, रो प्लस रो पी अपॉन ॲप्सिलॉन नॉट. तर रो मायनस काय आहे तुमचं, डेल डॉट पी, पोलरायझेशनमध्ये कन्वर्ट करतोय त्या फ्री चार्जमध्ये है ना. तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, देअरफॉर डेल डॉट ॲप्सिलॉन ई प्लस पी इज इक्वल्स टू रो. तर काय होईल तुमचा, ॲप्सिलॉन ई प्लस पी ही काय आहे तुमची
आर्बिटरी म्हणजे आपण काय म्हणतोय की ॲप्सिलॉन नॉट ई प्लस पी ही काय आहे इज इक्वल्स टू डी आहे. म्हणजेच हे काय आहे तुमचं डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. तर देअरफॉर डेल डॉट डी इज इक्वल्स टू रो. याला म्हणा इक्वेशन 2. हे तर आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. तर आपल्याला इक्वेशन मिळाला कारण की ॲप्सिलॉन नॉट ई प्लस पी इज इक्वल्स टू डी आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. तर आपल्याला काय मिळाला डेल डॉट डी इज इक्वल्स टू काय आहे रो आहे. दिस इज मॉडिफाईड फॉर्म ऑफ गॉस लॉ विच इन्क्लूड द इफेक्ट ऑफ पोलरायझेशन charge. It signifies that the net outward flux of electric displacement vector through the surface enclosing a volume is equal to the net charge content within volume. है ना. तर आपण हे जे इक्वेशन्स आहेत हे आपण इक्वेशनला काय केलं आहे मॉडिफाईड केलेलं आहे गॉस लॉच्या फॉर्ममध्ये.